देशामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल तो सध्या तो प्रदूषणाचा आहे आणि तो नदी प्रदूषणाचा आहे। गोदावरी नदी ही आपल्या देशातील सर्वात जुनी नदी, प्राचीन गंगा म्हणून जिला दक्षिण गंगा गोदावरी ओळखलं जातं, त्या गोदावरीच्या प्रदूषणाचा फार मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आपण माझ्यासमोर हा ढीग पाहताय, हा गेल्या रविवारपासून या रविवारपर्यंत तयार झालेल्या गोदावरी नदीच्या छोट्याशा भागातला ढीग आहे। म्हणजे अशा पद्धतीचे ढीग गोदावरी नदीच्या प्रत्येक 100 फुटाच्या मध्ये 50 फुटाच्या मध्येच एवढे कपडे दर आठवड्याला इथं जे एक अंत्यविधीच्या याच्यासाठी लोक येतात, आपल्या पूर्वजांना पितरांना सद्गती देण्यासाठी गोदावरीमध्ये ते त्यांचे कपडे विसर्जित करतात आणि त्याचं एक मोठं प्रदूषण होतं। मला आज खूप आनंद झाला की गंगाखेडच्या गोदावरी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून ही काम सातत्यानं चालू आहे आणि अशाच पद्धतीचं काम गोदावरीच्या प्रत्येक ठिकाणी व्हावं अशी या सगळ्या सहकाऱ्यांची अपेक्षा आहे। आपण अपेक्षा करूया की आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे गोदावरी नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या संदर्भामध्ये राज्य शासनाने एक धाडसी निर्णय घेतला आहे, पण तो प्रत्यक्षात जमिनीवर उतरवला गेला पाहिजे आणि जे लोक जमिनीवर काम करतात त्या सगळ्या लोकांना एकत्र करून हा विषय पुढे गेला पाहिजे। आपण सर्व या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांना म्हणा, नागरिकांना म्हणा, श्रद्धाळू लोकांना म्हणा की आपण एक अशी विनंती करू की त्यांनी आपल्या पूर्वजांचे कपडे नदीत फक्त एक प्रतिकात्मक बुडवावेत आणि काहीतरी आपण एक अशी व्यवस्था करू की जे कपडे तिथं नेऊन टाकले पाहिजे, ते कपडे नंतर पुन्हा रिसायकल होऊन किंवा दुसऱ्या कुठल्या कामात त्याचा वापर झाला पाहिजे। एक मोठं इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे। जेवढं कपड्यांचं प्रदूषण आहे तेवढंच प्लास्टिकचं प्रदूषणही नदीत आहे। आपण आता जर पाहिलं तर नदीमध्ये अक्षरशः दारूच्या बाटल्या तर सापडल्यात, पण वाईट गोष्ट अशी आहे की त्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात डायपर होते। म्हणजे मी आत्ता स्वतः माझ्या हाताने जवळपास 20 डायपर बाहेर काढले। म्हणजे आपण नदीला पवित्र मानतो, नदीची पूजा करायला इथे येतो आणि आपली घाण सगळी त्या नदीत टाकतो। नदी खूप विस्तृत आहे, ती माता आहे, सगळी घाण स्वतःच्या पोटात घेते, पण लेकरांनी सुद्धा थोडा विचार केला पाहिजे की आपण आपल्या आईच्या पोटामध्ये किती घाण टाकायची। आपण जर डायपर नदीत टाकणार असू तर यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही। मी या सगळ्या सहकाऱ्यांचं अतिशय अभिनंदन करतो आणि मला त्यांचा अभिमानही वाटतो की एवढी घाण दर रविवारी नित्यनेमानं न चुकता ते साफ करतात। इथं लहान मुलं आहेत, माता भगिनी आहेत आणि सगळे या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन नदीची स्वच्छता करतात। हे या गंगाखेडचं एक वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य आपण जपूया। येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती सगळ्या समाजाला सोबत घेऊन गोदावरी नदी कशी स्वच्छ राहील, प्रदूषण विरहित राहील यासाठी आपण प्रयत्न करूया। या ठिकाणी मला येण्याची संधी दिली आणि त्या सगळ्या तुमच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि गोदावरी मातेसाठी आपण कधीही मला बोलवाल तर त्यावेळेस मी तुमच्या हाकेला ऊत देऊन तात्काळ इथे येईल। धन्यवाद, आपल्या सर्वांचे खूप आभार। जय गोदावरी माता। घ्या माझा काय म्हणले?